ट्रेनी IPS ऑफिसर अंजना कृष्णा यांचा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक मतमतांतर समोर आली। अंजना कृष्णा यांनी घेतलेली ॲक्शन इलीगल होती की जी कारवाई ज्या ठिकाणी ते करायला चालले होते तिथे काहीही बेकायदेशीरपणे घडत नव्हतं, यावरती मतमतांतर समोर येऊ लागले। मात्र या सगळ्या भूमिकांमध्ये अजित पवारांनी जी ॲक्शन घेतली ती बरोबर की चूक यावरती बोलायला मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तयार नाही। अमोल मिटकरींनी तर कळसच गाठला। थेट UPSCला पत्र लिहित अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी केली। उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणजे नंतर त्यांनी पुन्हा ती गोष्टीबाबत माफी मागितली आणि ते पत्रही मागे घेतल्याची माहिती समजली। त्यानंतर आल्या राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे, त्यांनी सुद्धा अंजना कृष्णा यांच्यावरती भडीमार प्रश्नांनी केला। अंजना कृष्णा कशा चुकल्या, त्यांचं काय चुकलं हे एक्सप्लेन करण्यामध्ये रुपाली ठोंबरे व्यस्त झाल्या। पण जे राजकारणातील शहाणे सुरते लोक आहेत, म्हणजे इन शॉर्ट मध्ये जे मॅच्युअर राजकारणी आहेत, त्यांना कळलंय की गणित किती मोठं फसलंय। आता हे सगळं अजित पवार गटाकडून घडलं इथपर्यंत ठीक होतं। संशय आणि धक्का तर तेव्हा बसला ज्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा या सगळ्या मुद्द्यांवरती मूग गिळून गप्प बसणं योग्य समजलं। सारवासारव करायला काकांचा पुतण्या म्हणजे रोहित पवार अगोदर समोर आले। रोहित पवारांनी काय म्हटलं? अजित पवारांची भाषा शैलीच तशी आहे, सगळं बोलण्यानं गोंधळलं। मात्र अजित पवारांचा तसा काही उद्देश नव्हता, फक्त त्यांची भाषा शैली तसा असल्यामुळे गोंधळ झाला। पुढे जाऊन ते म्हणतात की मीडिया आता या विषयाचा मीडिया ट्रायल करू पाहत आहे। वा रोहित पवार, ज्यावेळी माणिकराव कोकाटेंचा गेमचा व्हिडिओ तुम्ही उचलला होता त्यावेळी तुम्ही काय करत होते? मीडिया ट्रायलचाच तो भाग होता का असा प्रश्न तयार झाला। ते सोडा, ज्यावेळी पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते त्यावेळी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते संबंधित PSIला कोणत्या पद्धतीची भाषा वापरली होती तेही विसरलात का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने तयार झाले आणि त्यामुळे काकाचं प्रोटेक्शन म्हणून पुतण्यासमोर आला की ही पुढची काही लॉबिंगची तयारी आहे असा प्रश्न या निमित्ताने तयार झाला। चला, या मॅच्युरिटीचा भाग म्हणून आपण रोहित पवारांना थोडंसं बाजूला करूयात, पण सुप्रिया सुळे एक मॅच्युअर राजकारणी आहेत त्यामुळे सुप्रिया सुळेंनी तरी यावरती काहीतरी स्टेटमेंट द्यायला हवं होतं। म्हणजे निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी सरकारला किती प्रिय झाल्या होत्या, त्याच लाडक्या बहिणी अब तुम्हारी इतनी डेअरिंगवर आल्यात, तर या सगळ्या गोष्टींमध्ये सुप्रिया सुळेंची भूमिका महत्त्वाची होती। पण बघा ना, या विषयाला जवळपास 5-6 दिवस होत आले पण सुप्रिया सुळेंनी यावरती एक स्टेटमेंटही केलं नाही। भाऊ बहिणीचं प्रेम कुठं ना कुठं दिसून येतं आणि त्यामुळे अजित पवारांच्या आजच्या भूमिकेमुळे सध्याच्या घडीला अजित पवारांच्या विरोधात असलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आहे। तिकडे जर एकनाथ शिंदेंनी काही केलं तर इकडून उद्धव ठाकरेंकडून ॲक्शन म्हणजे काहीतरी त्यावरती प्रतिक्रिया दिली जाते। शेवटी विरोधी पक्षात आहात तर चुकीच्या गोष्टींना तरी किमान विरोध दाखवला पाहिजे। पण अजित पवारांच्या या विषयामध्ये ना सुप्रिया सुळेंकडून, ना शरद पवारांकडून, ना रोहित पवारांकडून कुठल्याही प्रकारचा विरोध आला आणि त्यामुळे चर्चा सुरू झाल्या की ही पवारांची मिलीभगत तर नाही ना। नेमकं एवढं पांघरून या विषयावरती का घातलं जातंय? अंजना कृष्णा यांच्याबाबत आपण जे वक्तव्य केलंय त्याचा अर्थ असा नव्हताच आपण प्रत्येक महिला अधिकाऱ्यांविषयी सन्मान बाळगतो एवढंच स्टेटमेंट देणं अजित पवारांसाठी खरोखर पुरेसं होतं का? अपेक्षा माफीची होती, माफी मागितली तर आजही हा विषय मिटतोय, पण माफी मागितली गेली नाही कारण कुठेतरी इगो दुखावला गेला। तो इगो या अँगलने दुखावला गेला की ज्यावेळी अंजना कृष्णा यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर ज्या पद्धतीने अजित पवारांच्या पक्षातील नेते कार्यकर्ते त्याला डिफेंड करत होते त्यावरूनच मगरुरी या पक्षामध्ये किती आहे हे दिसून येत होतं। स्थानिक गावचे गावकरी समोर आले, म्हणे अंजना कृष्णा यांनी रिव्हॉल्वर काढला, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं। तुम्ही कायद्यानेच जायचं होतं ना। संबंधित ज्या कार्यकर्त्यांनी फोन केला होता त्या व्यक्तीचा सुद्धा व्हिडिओ बाहेर आलाय, व्यसनाधीन व्यक्ती आहे तो। या सगळ्या गोष्टी जर एकीकडे जर बघितल्या तर अंजना कृष्णा या निमित्त ठरल्या, पण यामुळे सत्ताधारी नेते लोक नेमकं कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना जाचात घेतात आणि आपण जे म्हणतो ना की पोलिसांनी ही कारवाई केली, ही केस आटपून घेतली, यावरती ॲक्शनच झाली नाही,
याचं एक लाईव्ह प्रदर्शन जे आहे ते या फोन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून समोर आलं की अधिकाऱ्यांवरती आणि विशेषतः क्लास 1 अधिकाऱ्यांवरती जर एवढा प्रेशर येऊ शकतो तर विचार करा खाली असणारे PI, PSI, कॉन्स्टेबल, हवालदार यांची काय परिस्थिती असणार. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जर एक शिस्तीचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं तर त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावरती काहीतरी स्टेटमेंट देणं गरजेचं होतं. पण देवेंद्र फडणवीस काय म्हटले? अजितदादांनी त्या मुद्द्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मीही त्या संदर्भातील अहवाल मागवला आहे. आता पुढे बघूयात. मुळात त्यात अहवाल मागवणं आणि घडलंय काय हे मॅटर करत नाहीये. मॅटर हे करतो की एक राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीने एका महिला IPS अधिकाऱ्यांसोबत अशा पद्धतीचं बोलणं योग्य की अयोग्य या दोनच भूमिका त्यामध्ये होत्या. पण देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अजित पवारांना डिफेंड केलं. आतून नाराजी असेल अशी सूत्रांच्या हवालाने आलेली माहिती आहे, पण समोर ती नाराजी दिसली नाही आणि अजित पवारांवरती जो रोष व्यक्त केला जातोय तो समोरासमोर केला जातोय. त्यामुळे या दोन गोष्टी जरी समोर आलेल्या असल्या तरी या निमित्तानं हे तर दिसून आलंय की सध्याच्या घडीला शरद पवारांची राष्ट्रवादी ही पुढे जाऊन कधीही अजित पवारांसोबत किंवा अजित पवार पुढे जाऊन कधीही पवारांसोबत जुळवून घेऊ शकतात. ज्या व्यक्तीने आपला पक्ष फोडला, चिन्ह फोडली, त्या व्यक्तीला विरोध तर सोडा, पण जिथे खरोखरच विरोध करायची गरज आहे तिथे सुद्धा तुम्ही त्यांच्या बाजूने त्यांना डिफेंड करण्याचा प्रयत्न करतात. राजकारणाचा नवीन पॅटर्न आहे. तुम्ही या मुद्द्याकडे कसं पाहता? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.